कोणताही देव नाही ज्याला आपल्याच पत्नीपासून दूर राहावे लागते. पण हजारो वर्षांपूर्वी द्वारकेत असं काय घडलं होतं ज्यामुळे साक्षात लक्ष्मीच्या अवताराला रुक्मिणीला रडत रडत घर सोडावं लागलं. ज्याला सगळे एका राणीचा रुसवा समजत होते, तीच पुढे जाऊन महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या दैवताची आणि पंढरपूरची निर्मिती करणार होती. पण सुरुवात झाली ती एका भयानक अपमानाने. द्वारका सजली होती, पण त्या दिवशी राजवाड्यात असं कोणीतरी आलं होतं ज्याने रुक्मिणीच्या अस्तित्वालाच धक्का दिला. मित्रांनो, अशाच गूढ आणि खोल कथांसाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि अशा कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सुवर्ण नगरी द्वारका. अरबी समुद्राच्या निळ्या लाटा जेव्हा द्वारकेच्या उंच सुवर्ण तटबंदीला धडकायच्या, तेव्हा त्यातून एक अतिशय मधुर संगीत निर्माण व्हायचं. सगळीकडे केवळ आनंद, समृद्धी आणि अथांग शांतता होती. भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश म्हणून सिंहासनावर विराजमान असायचे आणि त्यांच्या अगदी शेजारी तेवढ्याच अधिकाराने बसलेली असायची त्यांची पट्टराणी, साक्षात लक्ष्मीचे रूप असलेली माता रुक्मिणी. रुक्मिणी केवळ एक पत्नी नव्हती, तर ती श्रीकृष्णाची सावली होती. द्वारकेच्या या अथांग वैभवात तीच श्रीकृष्णाचं खरं ऐश्वर्य होती. महालातील प्रत्येक दासी, प्रत्येक द्वारपाल रुक्मिणीच्या एका शब्दावर आपला प्राण द्यायला तयार असायचा. तिचं स्थान द्वारकेत अढळ आणि सर्वोच्च होतं. तिला नेहमी वाटायचं की श्रीकृष्णाच्या हृदयात जेवढी जागा केवळ तिच्यासाठी आहे, तेवढी जगात अन्य कोणासाठीही असू शकत नाही. आणि हे सत्यही होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. नियतीला द्वारकेच्या या सुखाच्या भिंती तोडून देऊन देवाला एका नव्या दिशेने, एका नव्या प्रवासाला घेऊन जायचं होतं. आणि त्यासाठी गरज होती एका अशा महाभयंकर वादळाची, जे द्वारकेच्या समुद्रातून नाही तर स्वतः रुक्मिणीच्या शांत हृदयातून उठणार होतं. एक दिवस द्वारकेच्या महालात नेहमीसारखी सकाळ झाली नाही. वातावरणात अचानक एक वेगळाच सुगंध दरवळायला लागला. हा सुगंध द्वारकेतल्या कोणत्याही सुगंधी फुलांचा नव्हता. हा सुगंध होता वृंदावनाचा, गोकुळच्या पवित्र मातीचा आणि तुळशीचा. महालाच्या दारात अचानक एक पाहुणी आली होती, जिच्या आगमनाची बातमी वाऱ्याच्या वेगानं संपूर्ण राजवाड्यात पसरली होती. ती पाहुणी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः राधा होती. काही कथा परंपरांमध्ये आणि लोकमान्यतेमध्ये तिला गोपी असंही म्हटलं गेलं आहे, पण भाव एकच होता. ती श्रीकृष्णाच्या बालपणातील, त्यांच्या वृंदावनातील निस्सीम प्रेमाची, समर्पणाची आणि भक्तीची सर्वात मोठी आठवण होती. राधेला दारात पाहताच द्वारकाधीशांच्या चेहऱ्यावरचा राजाचा गंभीर भाव क्षणात नाहीसा झाला आणि तिथे वृंदावनाचा तो खोडकर बासरीवाला कान्हा पुन्हा प्रकट झाला. श्रीकृष्णांचे डोळे पाणावले. त्यांनी स्वतः सिंहासनावरून खाली येऊन पुढे जात राधेचं अत्यंत प्रेमाने स्वागत केलं. महालातील एका विशेष आणि सुंदर दालनात राधेला सन्मानाने बसवण्यात आलं. श्रीकृष्ण स्वतः तिच्या अगदी शेजारी बसले. त्यांच्यात संवादाला सुरुवात झाली. हा संवाद केवळ दोन शरीरांचा नव्हता, तो युगायुगांच्या विरहाचा, दोन आत्म्यांचा अत्यंत पवित्र मिलाप होता. श्रीकृष्ण सर्व जग विसरले. आपला राजवाडा, आपली द्वारका, आपलं मोठेपण, आपले कर्तव्य, हे सगळं काही ते त्या क्षणासाठी विसरले. राधेच्या डोळ्यात पाहताना ते आपल्या भूतकाळात हरवून गेले. त्यांच्या तोंडून आपसुकच अत्यंत भावुक शब्द बाहेर पडले. राधे, युगानुयुगे लोटली या भेटीला. नेमक्या त्याच वेळी रुक्मिणी स्वतःच्या हातांनी सुवर्णाच्या ताटात काही ताजी फळे आणि मधुर पेय घेऊन त्या दालनाकडे येत होती. तिच्या पावलांमधील पैंजणांचा नाजूक आवाज महालाच्या शांततेत घुमत होता. तिला फक्त एवढंच माहित होतं की प्रभूंचे कोणीतरी अत्यंत जवळचे अतिथी आले आहेत आणि द्वारकेच्या पट्टराणी म्हणून त्यांचं योग्य आतिथ्य करणं हे तिचं सर्वात पहिलं कर्तव्य आहे. ती हसत मुखाने अत्यंत उत्साहाने दालनाच्या दारात पोहोचली. पण दारात पाऊल ठेवताच तिची चालती पावलं अचानक थबकली. तिच्या चेहऱ्यावरचं ते सुंदर हसू क्षणार्धात गोठून गेलं. तिने पाहिलं की तिचे प्रभू, त्रैलोक्याचे स्वामी श्रीकृष्ण एका साधारण स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून इतके मग्न आहेत की त्यांना आजूबाजूच्या जगाचा पूर्णपणे विसर पडला आहे. रुक्मिणी दारात स्तब्ध उभी होती. तिच्या हातातील सुवर्णाचं ताट किंचित थरथरलं. तिने वाट पाहिली. तिला वाटलं की आता प्रभूंची नजर तिच्यावर पडेल. ते हसून तिला आत बोलावतील, आपल्या पट्टराणीची ओळख त्या अतिथीला करून देतील. पण तसं काहीच झालं नाही. एक क्षण गेला, 2 क्षण गेले, बराच काळ लोटला, पण श्रीकृष्णांनी एकदाही नजर वळवून दाराकडे पाहिलं नाही.
साक्षात रुक्मिणी, जिच्या एका दर्शनासाठी त्रैलोक्यातील देवही रांगा लावून उभे राहतात, ती आज स्वतःच्याच महालात स्वतःच्याच पतीच्या दारात एका अनोळखी स्त्रीसारखी उभी होती. तिची उपस्थिती जणू तिथे कोणाला जाणवतच नव्हती. रुक्मिणीच्या मनातील स्त्रीत्वाच्या स्वाभिमानाला हा पहिला आणि सर्वात मोठा धक्का होता. स्त्रीचा स्वभाव अत्यंत नाजूक असतो, विशेषतः जेव्हा विषय तिच्या प्रेमाचा आणि अधिकाराचा येतो. राधा तिथे आली याचं तिला अजिबात दुःख नव्हतं, पण श्रीकृष्णांनी आपल्या पट्टराणीला असं पूर्णपणे दुर्लक्षित केलं, तिला साधं पाहिलंही नाही, या एका गोष्टीने रुक्मिणीच्या हृदयाचे अक्षरशः 1000 तुकडे झाले. तिच्या डोळ्यातून वेदनेचा एक गरम अश्रू घरंगळला आणि गाली ओघळला. ज्या द्वारकेत कुबेराची संपत्ती होती, ती द्वारका रुक्मिणीच्या एका अश्रूची किंमत मोजू शकली नाही. तिच्या आतला क्रोध आणि भयंकर विरह एकाच वेळी उफळून आला. ती तिथे जास्त वेळ थांबू शकली नाही. तिने हातातील ताट घट्ट पकडलं. काहीही न बोलता, कोणताही आवाज न करता ती जशी आली होती तशीच मागच्या पावली वळून आपल्या कक्षेत परत गेली. पण आता ती आधीची शांत रुक्मिणी राहिली नव्हती. तिच्या मनात एक भयंकर वादळ सुरू झालं होतं. तिने स्वतःला विचारलं, ज्या हृदयात माझ्यासाठी जागा उरली नाही, त्या मंदिरात राहून मी तरी काय करू? जो पती दुसऱ्याच्या उपस्थितीत मला पूर्णपणे विसरून जातो, त्याच्या राजवाड्यात केवळ नावापुरती एक राणी म्हणून राहण्यात काय अर्थ आहे? हा केवळ एका सामान्य पत्नीचा राग नव्हता, तर हा एका महान देवीचा अत्यंत खोलवर दुखावलेला स्वाभिमान होता. दिवस मावळला. द्वारकेच्या अथांग समुद्रावर काळाकुट्ट अंधार दाटून आला. संपूर्ण महालात सर्वत्र रात्रीची शांतता पसरली होती. पण रुक्मिणीच्या कक्षेत एक भयानक आणि जीवघेणी शांतता होती, जी येणाऱ्या एका खूप मोठ्या प्रलयाची चाहूल देत होती. रुक्मिणी आपल्या शय्येवर स्तब्ध बसली होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू उरले नव्हते, तर तिथे एक असा कठोर निश्चय होता, जो तिन्ही लोकांचा समतोल हलवू शकत होता. तिने समोरच्या आरशात स्वतःकडे पाहिलं. तिच्या अंगावर राजशाही आणि अत्यंत मौल्यवान वस्त्रे होती. गळ्यात हिऱ्या मोत्यांचे हार होते. हातात सुवर्णाचे जड कंकण आणि मस्तकावर द्वारकेच्या राणीचा तो मानाचा मुकुट होता. तिने हळूहळू अत्यंत शांतपणे ते सर्व अलंकार आपल्या अंगावरून काढायला सुरुवात केली. एक एक दागिना काढून ठेवताना जणू ती द्वारकेशी असलेले आपले सर्व सांसारिक बंध कायमचे तोडत होती. तिने तो मुकुट बाजूला ठेवला. सुवर्णाचे हार काढून पलंगावर ठेवले. पायातले पैंजण काढून टाकले. राजशाही रेशमी वस्त्रे बाजूला करून तिने एक अत्यंत साधं संन्यासिनीसारखं वस्त्र परिधान केलं. आज ती द्वारकेची पट्टराणी राहिली नव्हती, तर एक सर्वसंग परित्याग केलेली विरहिणी होती. रात्रीच्या त्या निबिड अंधारात जेव्हा पूर्ण द्वारका गाढ झोपेत होती, तेव्हा कोणालाही न सांगता, कोणाचीही परवानगी न घेता रुक्मिणीने स्वतःच्या राजवाड्याचा उंबरठा ओलांडला. तिची पावलं राजवाड्याच्या भव्य उंबरठ्या बाहेर पडली. चालत चालत ती द्वारकेच्या भव्य वेशीजवळ आली आणि तिथे एका क्षणासाठी थांबली. तिने मागे वळून त्या झोपलेल्या सोन्याच्या नगरीकडे एकदा पाहिलं, ज्या नगरीवर तिने इतकी वर्ष राज्य केलं होतं, जिथे तिने श्रीकृष्णांसोबत आपल्या आयुष्यातले अनंत सुखाचे क्षण घालवले होते. ती स्वतःची नगरी आज तिला पूर्णपणे परकी वाटत होती. समुद्राच्या लाटांचा खळखळणारा आवाज जणू तिला परत फिरण्याची विनंती करत होता, तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण रुक्मिणीचा निर्णय आता अंतिम झाला होता. मागे फिरण्याचा कोणताही मार्ग तिने उघडा ठेवला नव्हता. तिने आपला श्वास रोखला, डोळे घट्ट मिटले आणि एक अत्यंत दीर्घ उसासा टाकला. तिने द्वारकेच्या पवित्र भूमीला अंतिम नमस्कार केला आणि आपली पावलं थेट दक्षिणेच्या दिशेने वळवली. ती एकटीच अनवाणी पायांनी त्या थंड वाळूतून चालत होती. वाळूवर पडणारे तिच्या पावलांचे ठसे समुद्राच्या फेसाळत्या लाटा येऊन क्षणाक्षणाला पुसून टाकत होत्या. जणू द्वारकेच्या भूमीवरून तिचे अस्तित्वच पुसले जात होते. रात्र अधिकच गडद होत होती आणि साक्षात विश्वाची माता एका अंधाऱ्या, अनोळखी आणि कठीण प्रवासाला निघाली होती. तिच्या मनात आता फक्त एकच ध्यास होता, की आता अशा ठिकाणी जायचं जिथे कोणीही आपल्याला ओळखणार नाही, जिथे कोणताही राजवाडा नसेल, जिथे फक्त एकांत असेल. आणि अशा प्रकारे ती चालत चालत दिंडीर वनाच्या दिशेने, म्हणजेच आजच्या पंढरपूरच्या दिशेने निघाली. इकडे द्वारकेत रात्र संपली. पूर्व दिशेला सूर्याची पहिली किरणे पडली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आणि द्वारका जागी झाली. नेहमीप्रमाणे भगवान श्रीकृष्ण जागे झाले. त्यांनी अत्यंत सवयीने आपल्या शय्येवर बाजूला पाहिलं
पण तिथे रुक्मिणी नव्हती. सुरुवातीला त्यांना वाटलं की ती कदाचित पहाटेच्या पूजेसाठी बागेत किंवा महालाच्या मंदिरात गेली असेल. पण जेव्हा त्यांची नजर शय्येवर एका बाजूला काढून ठेवलेल्या त्या दागिन्यांवर आणि त्या राजशाही मुकुटावर पडली, तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. द्वारकेच्या राणीने, रुक्मिणीने आपले अलंकार असेच कधीही कोणत्याही परिस्थितीत सोडून दिले नसते. श्रीकृष्णांनी लगबगीने आणि काळजीत सेवकांना हाक मारली. संपूर्ण महालात रुक्मिणीचा शोध सुरू झाला. बागा, मंदिरे, सरोवरे, प्रत्येक दालन, सगळीकडे दासी आणि सैनिक वेड्यासारखे धावू लागले. पण राणी कुठेच नव्हती. जसजसा वेळ पुढे जात होता तसतशी महालात एकच खळबळ उडत होती. सर्वांचे चेहरे भीतीने पांढरे पडले होते. शेवटी जेव्हा कोणीच राणीला शोधू शकलं नाही, तेव्हा श्रीकृष्ण महालाच्या मध्यभागी स्तब्ध उभे राहिले. त्यांनी आपले डोळे मिटले आणि त्यांना त्या क्षणी जाणवलं की काल आपल्याकडून एक भयंकर मोठी चूक झाली आहे. आपला कालचा तो एक क्षणभराचा निष्काळजीपणा एवढा मोठा अनर्थ घडवेल याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. रुक्मिणी आपला कालचा तो अपमान सहन करू शकली नव्हती. ती द्वारका सोडून कायमची निघून गेली होती. पण ती गेली कुठे? एकाकी अवस्थेत ती जंगलात कुठे गेली असेल? आणि सर्वात मोठा प्रश्न, ती आता द्वारकेत परत कधीच येणार नाही का? कालचा तो क्षणभराचा निष्काळजीपणा किती मोठा अनर्थ घडवून गेला होता याची जाणीव आता श्रीकृष्णांना पूर्णपणे झाली होती. द्वारकेचा तो भव्य महाल, ते हिऱ्या मोत्यांनी मढवलेले रत्नजडित सिंहासन आणि कुबेराचे ती अथांग संपत्ती त्यांना एका क्षणात शून्य आणि निरर्थक वाटू लागली. ज्या द्वारकेत त्यांची लाडकी रुक्मिणी नाही, ती द्वारका त्यांच्यासाठी केवळ एक निर्जीव दगडांची इमारत होती. त्यांनी आपल्या अंगावरील राजेशाही वस्त्रांचा आणि त्या अधिकाराचा त्याच क्षणी त्याग केला. राजाची भूमिका मागे सोडून ते पुन्हा एकदा वृंदावनाचे साधे भोळे गोपाळ बनले. त्यांनी आपला आवडता पिवळा पितांबर परिधान केला, कमरेला आपली बासरी खोचली आणि आपल्या सवंगड्यांना, त्या निष्पाप गोपाळांना हाक मारली. गोशाळेत बांधलेल्या हजारो गायींचे दोर सोडले गेले. श्रीकृष्णांनी ठरवलं होतं की जोपर्यंत रुक्मिणी मिळत नाही तोपर्यंत ते द्वारकेत पुन्हा पाऊल ठेवणार नाहीत. गायींच्या खुरांनी उडणारी धूळ द्वारकेचे आकाश भरून गेले आणि श्रीकृष्णांचा आपल्या पत्नीला शोधण्याचा एक प्रदीर्घ प्रवास दक्षिणेच्या दिशेने सुरू झाला. हा प्रवास साधा नव्हता. एका बाजूला रुक्मिणीचा तो अत्यंत दुखावलेला स्वाभिमान होता आणि दुसऱ्या बाजूला तिला परत आणण्याची श्रीकृष्णांची तडफड होती. अनेक नद्या, उंच डोंगर, घनदाट अरण्य आणि काटेरी वाटा ओलांडून हा गोपाळांचा ताफा वेगाने पुढे सरकत होता. गायींच्या खुरांनी उडणारी धूळ आकाशाला भिडत होती आणि त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा तो लयबद्ध आवाज जंगलाच्या शांततेत घुमत होता. पण श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर मात्र एक भयंकर अस्वस्थता होती. त्यांच्या नजरा प्रत्येक वळणावर, प्रत्येक झाडामागे आणि प्रत्येक सावलीत फक्त रुक्मिणीला शोधत होत्या. वाटेत पडणारे अनेक कठीण मुक्काम त्यांनी अन्न पाण्याशिवाय आणि झोपेशिवाय काढले. कधी एखाद्या ओढ्याच्या किनारी तर कधी एखाद्या डोंगराच्या पायथ्याशी ते थांबत, पण त्यांचे प्राण मात्र पुढे धावत होते. अशाच एका प्रवासात आजच्या काळात ज्याला आपण गोपाळपूर म्हणून ओळखतो, तिथे या ताफ्याने आपला मुक्काम टाकला. गायींना चरण्यासाठी सोडून गोपाळ विश्रांती घेत होते. पण देवाला विश्रांती कुठे होती? त्यांना आतून एक तीव्र जाणीव होत होती की रुक्मिणी आता त्यांच्यापासून फार दूर नाही. गोपाळपूरच्या त्या टेकडीवरून श्रीकृष्णांनी समोर नजर टाकली. त्यांच्या समोर एक अत्यंत विस्तीर्ण आणि खळखळाट वाहणारी नदी होती. ती होती पवित्र भीमा नदी, जिला आपण आज चंद्रभागा या नावाने ओळखतो. या नदीच्या तीरावर एक अत्यंत घनदाट आणि गूढ असं चिंचेचं जंगल पसरलेलं होतं. हेच ते प्रसिद्ध दिंडीर वन. सूर्याची किरणही जेमतेम जमिनीपर्यंत पोहोचतील इतकी दाट झाडी तिथे होती. वाऱ्याच्या झुळकीसोबत चिंचेच्या पानांचा सळसळणारा आवाज आणि भीमा नदीचा संथ प्रवाह तिथे एक विलक्षण शांतता निर्माण करत होते. पण या शांततेतही एका भयानक एकालीपणाची किनार होती. श्रीकृष्णांनी आपल्या गोपाळांना तिथेच थांबण्याची खूण केली आणि ते एकटेच त्या दिंडीर वनाच्या दिशेने चालू लागले. जसं जसं ते जंगलाच्या आत जात होते तसतशी हवेतली थंडी वाढत होती. पायाखाली येणारा सुकलेल्या पानांचा आवाज सोडला तर तिथे फक्त श्मशान शांतता होती. त्या घनदाट झाडीच्या पलीकडे पद्मावती तीर्थाच्या जवळ असलेल्या एका मोकळ्या जागेत श्रीकृष्णांची पावलं थपकली.
समोरचं दृश्य पाहून त्यांचे हृदयाचा ठोका चुकला. एका मोठ्या खडबडीत काळ्या शिळेवर एक स्त्री ध्यानस्थ बसली होती. अंगावर कोणतंही राजेशाही वस्त्र नव्हतं की गळ्यात कोणताही मौल्यवान अलंकार नव्हता. डोळे घट्ट मिटलेले आणि चेहऱ्यावर एक अत्यंत तीव्र वेदनादायी भाव होता. ती रुक्मिणी होती. द्वारकेची पट्टराणी, साक्षात लक्ष्मीचे रूप असलेली माता रुक्मिणी आज एका संन्यासिनीसारखी उघड्या आकाशाखाली या निर्जन वनात एका शिळेवर बसून तपस्या करत होती. तिच्या आजूबाजूला पडलेला पालापाचोळा आणि तिच्या चेहऱ्यावरील तो कोमेजलेला भाव पाहून श्रीकृष्णांचे डोळे पाणावले. ज्या राणीच्या पायाला मखमली गालीच्या शिवाय स्पर्श माहीत नव्हता, ती राणी आज या खडबडीत आणि काटेरी भूमीवर येऊन बसली होती. हे सगळं फक्त आणि फक्त श्रीकृष्णांच्या एका चुकीमुळे घडलं होतं. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. श्रीकृष्णांनी अत्यंत सावकाश, कोणताही आवाज न करता पुढे पाऊल टाकलं. ते हळूहळू रुक्मिणीच्या जवळ जाऊ लागले. त्यांच्या पावलांची चाहूल लागताच रुक्मिणीचे ध्यान भंग झालं. तिने आपले डोळे उघडले. तिला जाणीव झाली होती की साक्षात द्वारकाधीश तिला शोधत इथपर्यंत आले आहेत. पण तिच्या मनातील तो क्रोध, तो अपमान आणि तो संताप अजूनही तसाच धगधगत होता. तिने श्रीकृष्णांकडे नजरही उचलून पाहिली नाही. उलट अत्यंत तिरस्कारानं आणि दुखावलेल्या मनाने तिने आपली पाठ मोरी केली. ती विरुद्ध दिशेला तोंड करून बसून राहिली. जंगलात पुन्हा एकदा एक भयानक शांतता पसरली. कोणतंही वाक्य उच्चारलं गेलं नाही, पण त्या मौनातच एक खूप मोठं युद्ध सुरू होतं. साक्षात भगवंताला आज एका स्त्रीच्या स्वाभिमानासमोर असं निरुत्तर आणि हतबल व्हावं लागलं होतं. हा तो क्षण होता जिथे देवाला आपल्या मोठेपणाचा मुकुट बाजूला ठेवून केवळ एक अपराधी पती म्हणून उभं राहावं लागलं होतं. इथूनच कथेला असं वळण मिळालं जे कोणीही थांबवू शकत नव्हतं. श्रीकृष्णांनी आजूबाजूला पाहिलं. आज तिथे त्यांना राजासारखा आदेश देण्याचा कोणताही अधिकार नव्हता. ते हळूच पुढे गेले आणि रुक्मिणीच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. त्यांनी अत्यंत मृदू आवाजात हाक मारली, रुक्मिणी. पण रुक्मिणीने काहीही उत्तर दिलं नाही. तिच्या डोळ्यातून साठवलेले अश्रू आता गालावरून ओघळत होते आणि ते अश्रू जमिनीवर पडत होते आणि प्रत्येक थेंब जणू श्रीकृष्णांच्या हृदयावर घाव करत होता. देवाने एक क्षणभर विचार केला आणि पुढच्या क्षणी त्रैलोक्याचा स्वामी, ज्याच्या एका इशाऱ्यावर ब्रह्मांड चालतं, तो देव खाली वाकला आणि थेट रुक्मिणीच्या पायाजवळ जाऊन त्या खडबडीत जमिनीवर बसला. हा क्षण अत्यंत संथ आणि विलक्षण होता. जे हात सुदर्शन चक्र फिरवतात, जे हात कौरवांच्या महाकाय सेनेला एका क्षणात भस्मसात करण्याची ताकद ठेवतात, तेच हात आज अत्यंत नाजूकपणे आपल्या पत्नीचे अश्रू पुसत होते. रुक्मिणीला या कृतीचा अजिबात अंदाज नव्हता. साक्षात नारायण आपल्या पायाजवळ बसलेले पाहून तिचं हृदय गलबलून गेलं. पण तरीही तिचा स्त्री हट्ट तिला शांत होऊ देत नव्हता. तिने अत्यंत वेदनादायी आवाजात विचारलं, प्रभू, तुम्ही मला शोधत इथवर आलात, पण जो मान, जो अधिकार आणि जे प्रेम तुम्ही काल द्वारकेत त्या क्षणी गमावलात, ते सगळे इथे कसं परत मिळेल? ज्या हृदयात माझा पूर्ण अधिकार नाही, त्या हृदयाची केवळ नावाला मालकीण बनून राहण्यात मला आता कोणताही रस उरलेला नाही. मला माझ्या एकांतात जगू द्या. रुक्मिणीचे हे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे थेट श्रीकृष्णांच्या वर्मावर लागले. पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक अथांग आणि आश्वासक शांतता होती. त्यांनी अत्यंत प्रेमाने रुक्मिणीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या त्या दिव्य स्पर्शात एक अशी उष्णता होती जी युगायुगांचा विरह आणि वेदना संपवू शकत होती. श्रीकृष्णांनी रुक्मिणीच्या डोळ्यात डोळे घातले आणि अत्यंत खोल गंभीर आवाजात ते म्हणाले, रुक्मिणी, तू भूतकाळ आणि भविष्याची गल्लत करत आहेस. जंगलातील हवाही जणू त्यांचे हे शब्द ऐकण्यासाठी शांत झाली. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, राधा माझा भूतकाळ होती. ती माझ्या बालपणाची, त्या गोकुळच्या मातीची आठवण होती, जिच्याशी मी पुन्हा कधीही जोडला जाऊ शकत नाही. पण रुक्मिणी, तू माझा वर्तमान आहेस आणि तूच माझं भविष्य आहेस. माझा देह जरी द्वारकेच्या राजवाड्यात असला तरी माझे प्राण फक्त आणि फक्त तुझ्यात समावलेले आहेत. जिथे तू आहेस तिथेच माझी द्वारका आहे. तुझ्याशिवाय या त्रैलोक्याच्या राज्यालाही माझ्यासाठी काही अर्थ उरलेला नाही. हे शब्द जेव्हा रुक्मिणीच्या कानावर पडले तेव्हा तिच्या मनातील बर्फासारखा गोठलेला तो संताप हळूहळू वितळायला लागला. श्रीकृष्णांच्या डोळ्यातील ती प्रामाणिकपणाची, प्रेमाची आणि अपराधाची भावना पाहून तिला आता जास्त वेळ रुसून राहता आलं नाही. तिने आपले डोळे मिटले आणि श्रीकृष्णांच्या हातात आपला हात घट्ट सोपवून दिला.
तिचा तो भयंकर रुसवा अखेर शांत झाला होता. त्या दिंडीर वनातील भयानक शांतता आता एका मधुर आणि सुखद समाधानात बदलली होती. वारा पुन्हा सळसळू लागला होता आणि नदीच्या पाण्याचा आवाजही जणू एखादा आनंद गीत गात असल्यासारखा वाटत होता. आता असं वाटत होतं की कथा इथेच संपली आहे. रुक्मिणीचा रुसवा निघाला आहे, दोघांचे मनोमिलन झाले आहे आणि आता भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपाळांना सोबत घेऊन रुक्मिणीला रथात बसवून पुन्हा एकदा द्वारकेच्या सुवर्ण नगरीकडे प्रस्थान करतील. द्वारका पुन्हा एकदा आनंदून जाईल आणि सगळं काही पूर्वीसारखंच गोड आणि सुखाचं होईल. त्या क्षणी कोणालाच माहित नव्हतं की हा निर्णय येणाऱ्या युगांपर्यंत आठवला जाईल आणि तो निर्णय आता बदलणार होता. कारण नियतीने द्वारकेचा हा अध्याय इथेच संपवण्यासाठी हा सगळा खेळ रचला होता. जर देवाला फक्त रुक्मिणीचा रुसवाच काढायचा असता तर ते द्वारकेच्या वेशीवरही शक्य होतं. त्यासाठी त्यांना एवढ्या दूर या दिंडीर वनात यायची गरजच नव्हती. तो अनपेक्षित क्षण समोर आला. रुक्मिणीचा हात हातात घेऊन श्रीकृष्ण उठणार एवढ्यात त्यांना हवेत एक वेगळाच गंध जाणवला. हा सुगंध दिंडीर वनातील कोणत्याही फुलांचा नव्हता की चंद्रभागेच्या ओल्या मातीचा नव्हता. हा सुगंध अत्यंत अलौकिक होता. भगवान श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावरील तो समाधानाचा भाव एका क्षणात बदलला आणि तिथे एक अत्यंत गूढ भाव निर्माण झाला. त्यांनी आपले डोळे बंद केले आणि श्वास घेतला. त्यांना जाणवलं की हा गंध निसर्गाचा नाही, तर हा गंध आहे एका अत्यंत निश्चिम आणि पवित्र भक्तीचा. अशी भक्ती जिने साक्षात वैकुंठालाही हादरा दिला होता. देवाने रुक्मिणीचा हात हळूच सोडला. रुक्मिणीने आश्चर्याने विचारलं, काय झालं प्रभू? श्रीकृष्णांनी फक्त हात उंचावून तिला शांत राहण्याची खूण केली. ते म्हणाले, मला फक्त एक क्षण दे. आणि काहीही न बोलता श्रीकृष्ण रुक्मिणीला तिथेच सोडून वनात एका वेगळ्याच दिशेने चालू लागले. असं कोण होतं त्या जंगलात ज्याने साक्षात देवाला रुक्मिणीकडून वळवलं होतं? तो सुगंध एखाद्या अलौकिक जादू सारखा होता. भगवान श्रीकृष्णांची पावलं आता रुक्मिणीपासून दूर त्या घनदाट चिंचेच्या वनात एका वेगळ्याच दिशेने चालू लागली होती. दिंडीर वनातील ती भयावह शांतता आता एका विलक्षण स्पंदनामध्ये बदलली होती. श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर द्वारकेतील तो अपराधी भाव आता उरला नव्हता, तर तिथे एका विस्मयकारक आनंदाची छटा उमटली होती. साक्षात वैकुंठाचा स्वामी आज स्वतःला विसरून एका अशा गंधाच्या मागे ओढला जात होता, ज्या गंधाने स्वर्ग लोकातील सर्व देवांची झोप उडवली होती. हा सुगंध कोणत्याही चंदनाचा, कस्तुरीचा किंवा पारिजातकाचा नव्हता. हा सुगंध होता एका अत्यंत निस्सीम, अथांग आणि जगात आजवर कधीही न पाहिल्या गेलेल्या भक्तीचा. देवाची पावलं वाऱ्याच्या वेगाने त्या वनातून वाट काढत होती. त्यांना आतून एक तीव्र ओढ लागली होती की असा कोणता महामानव या निर्जन जंगलात आहे ज्याच्या भक्तीच्या सामर्थ्याने साक्षात भगवंताला पत्नीचा रुसवा विसरायला लावून आपल्याकडे खेचून आणला आहे. ही भक्ती कुणा महान ऋषीची किंवा हजारो वर्षे तप करणाऱ्या एखाद्या तपस्व्याची नव्हती. ती भक्ती होती पुंडलिक नावाच्या एका तरुणाची. पण पुंडलिक हा जन्मजात असा परमभक्त नव्हता. काही वर्षांपूर्वी याच परिसरात पुंडलिक हे नाव अत्यंत स्वार्थी, अहंकारी आणि कठोर हृदयाच्या माणसाचं दुसरं नाव होतं. जानुदेव आणि मुक्ताबाई या अत्यंत साध्या, भोळ्या आणि सात्विक दाम्पत्याच्या पोटी पुंडलिकाचा जन्म झाला होता. पण तारुण्यात पाऊल ठेवताच पुंडलिकाला तारुण्याचा आणि संपत्तीचा भयंकर अहंकार चढला. त्याने आपल्या जन्मदात्या आई वडिलांना अक्षरशः नरक यातना दिल्या होत्या. जेव्हा हे वृद्ध दाम्पत्य काशीच्या यात्रेसाठी निघालं तेव्हा पुंडलिक आणि त्याची पत्नीही त्यांच्या सोबत गेले. पण या प्रवासात पुंडलिकाने आपल्या पत्नीला घोड्यावर बसवलं आणि ज्या आई वडिलांनी त्याला जन्म दिला त्यांना मात्र घोड्याचे दोरखंड ओढत अनवाणी पायांनी चालायला लावलं. ऊन, वारा, पाऊस आणि दगडांच्या वाटेवर चालताना त्या वृद्ध आई वडिलांच्या पायांतून रक्त भळभळत असायचं. पण पुंडलिकाच्या कठोर हृदयाला कधीही पाझर फुटला नाही. त्याच्या मते आई वडील हे केवळ ओझं होते. पण याच प्रवासात एका रात्री कथेला असं वळण मिळालं ज्याने पुंडलिकाच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकली. त्यांचा मुक्काम कुक्कुट स्वामी नावाच्या एका महान संतांच्या आश्रमात पडला होता. त्या रात्री पुंडलिकाला झोप येत नव्हती. मध्यरात्रीच्या घनदाट अंधारात त्याने एक अत्यंत चमत्कारिक दृश्य पाहिलं. अत्यंत मळकट फाटकी वस्त्र नेसलेल्या आणि अंगाला घाण लागलेल्या काही स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांनी कुक्कुट स्वामींच्या आश्रमाची अत्यंत मनोभावे साफसफाई केली, सडा संमार्जन केलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काम पूर्ण होताच त्या स्त्रियांची मळकट वस्त्रे शुभ्र, तेजस्वी आणि अलौकिक सुवर्णासारखी चमकू लागली.
त्यांचं रूप साक्षात देवीसारखं झालं. पुंडलिक हा धक्कादायक प्रकार लपून पाहत होता. त्याच्या आतली उत्सुकता शिगेला पोहोचली. तो थरथरत्या पायांनी पुढे गेला आणि त्याने त्या दिव्य स्त्रियांना त्यांचे हात जोडून विचारले की त्या कोण आहेत आणि हा काय चमत्कार आहे. त्या क्षणी त्या स्त्रियांनी जे उत्तर दिलं त्याने पुंडलिकाच्या आत्म्याला मुळासकट हादरवून टाकलं. त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्या आहोत. जगातील सर्व पापी लोक आमच्या पाण्यात स्नान करून आपली पापे धुवून टाकतात, त्यामुळे आम्ही मलिन होतो. पण कुक्कुट स्वामींसारख्या महान मातृपितृ भक्ताच्या आश्रमात सेवा केल्यावर आमची ती सगळी पापे नष्ट होतात आणि आम्हाला आमचं हे मूळचं पवित्र रूप परत मिळतं. पण तू अत्यंत पापी आहेस. तू तुझ्या जन्मदात्या आई वडिलांचा छळ केला आहेस. तुझ्यासारख्या पापी माणसाच्या दर्शनानेही आम्हाला पुन्हा मलिन व्हायचं नाही. हे शब्द एखाद्या प्रखर विजेसारखे पुंडलिकाच्या कानावर आदळले. त्याच्या डोळ्यांसमोरून त्याच्या आई वडिलांचे ते रक्ताळलेले पाय, त्यांचे ते अश्रू आणि त्याचे स्वतःचे कठोर शब्द एका क्षणात तरळून गेले. त्या रात्री पुंडलिकाच्या आतला तो अहंकारी, क्रूर माणूस कायमचा मरण पावला आणि तिथे जन्म झाला एका अशा पुंडलिकाचा ज्याने येणाऱ्या युगांचा इतिहास बदलून टाकला. तिथून परत आल्यावर पुंडलिकाने आपला संपूर्ण देह, आपलं मन आणि आपलं आयुष्य फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी वाहून घेतलं. दिंडीर वनाच्या याच परिसरात एका छोट्याशा झोपडीत तो आपल्या आई वडिलांसोबत राहू लागला. आज याच झोपडीतून तो भक्तीचा सुगंध बाहेर पडत होता, ज्याने श्रीकृष्णांना भुरळ घातली होती. रात्रीची वेळ होती. बाहेर आभाळात काळे कुट्टे ढग दाटून आले होते. विजांचा कडकडाट सुरू होता आणि सोसाट्याचा वारा वाहत होता. पण त्या छोट्याशा गवत आणि मातीने सारवलेल्या झोपडीत मात्र एका वेगळ्याच विश्वाची शांतता होती. एका कोपऱ्यात मातीची छोटी पणती तेवत होती, जिचा मंद प्रकाश झोपडीत पसरला होता. जानूदेव आणि मुक्ताबाई एका साध्या चटईवर गाढ झोपले होते आणि त्यांच्या पायांजवळ जमिनीवर बसून पुंडलिक अत्यंत हळुवार, प्रेमाने आणि निस्सीम भक्तीने त्यांचे पाय चेपत होता. त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्याच्या आई वडिलांच्या पायांवर पडत होते. त्याच्या ओठांवर कोणताही मंत्र नव्हता, कोणत्याही देवाची प्रार्थना नव्हती. त्याच्यासाठी त्याचे झोपलेले आई वडीलच हेच साक्षात परब्रह्म होते. नेमक्या याच वेळी झोपडीच्या बाहेर अचानक वाऱ्याचा वेग थांबला. आभाळात कडाडणाऱ्या विजांचा आवाज एका मधुर आणि गूढ अशा शांततेत विरघळून गेला. बाहेरच्या त्या काळ्या कुट्ट अंधारात एका अचानक प्रकट झालेल्या सुवर्ण कांतीने संपूर्ण दिंडीर वन उजळून निघालं. वातावरणात तुळशीचा आणि दिव्यांच्या वातीचा अत्यंत पवित्र गंध दरवळू लागला. पैंजणांचा आणि बासरीचा एक अतिशय सूक्ष्म पण हृदयाचा ठाव घेणारा नाद ऐकू येऊ लागला आणि पुढच्याच क्षणी त्या गरीबाचा मोडकळी झालेल्या झोपडीच्या दारात साक्षात त्रैलोक्याचा स्वामी वैकुंठ नायक भगवान श्रीकृष्ण उभे राहिले, ज्याच्या एका दर्शनासाठी, एका दृष्टिक्षेपासाठी महान ऋषीमुनी, योगी आणि तपस्वी हिमालयाच्या बर्भात हजारो वर्षे डोळे मिटून तपस्या करतात, तो साक्षात परमेश्वर आज एका सामान्य माणसाच्या दारात स्वतः चालत येऊन उभा होता. श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत लोभस आणि आश्वासक हास्य होतं. त्यांनी आपल्या खड्या आणि तरीही अत्यंत मधुर आवाजात झोपडीच्या आत हाक मारली, पुंडलिका, मी आलो आहे. तो आवाज इतका तेजस्वी होता की त्याने पुंडलिकाच्या शरीरातून एक विजेची लहर दौडली. पुंडलिकाने चमकून दाराकडे पाहिलं. दारात उभं असलेलं ते सावळे, गळ्यात वैजयंती माला घातलेलं, पितांबर नेसलेलं आणि डोक्यावर मयूरपंख असलेलं विश्वरूपाचं दर्शन पाहून तो क्षणभर थक्क झाला. त्याला समजायला वेळ लागला नाही की दारात साक्षात मोक्ष उभा आहे. कोणत्याही सामान्य भक्ताने त्या क्षणी आपल्या आई वडिलांचे पाय सोडून धावत जाऊन देवाच्या चरणांवर लोळण घेतली असती, देवाची स्तुती केली असती, रडून वरदान मागितलं असतं. पण इथे पुंडलिकाच्या मनात एक भयंकर धर्मसंकट उभं राहिलं. एका बाजूला साक्षात परमेश्वर उभा होता, जो त्याला वैकुंठाची वाट दाखवायला आला होता, आणि दुसऱ्या बाजूला त्याचे वृद्ध थकलेले आई वडील होते, ज्यांची गाढ झोप त्याच्या एका हालचालीने मोडणार होते. पुंडलिकाच्या चेहऱ्यावरील तो विस्मयाचा भाव हळूहळू एका अत्यंत कठोर आणि दृढ निश्चयात बदलला. त्याने ठरवलं की ज्या आई वडिलांच्या सेवेमुळे साक्षात देव माझ्या दारात चालत आला आहे, त्या सेवेला अर्धवट सोडून मी देवाच्या पाया पडायला जाणं हा माझ्या भक्तीचा आणि माझ्या आई वडिलांचा सर्वात मोठा अपमान ठरेल. ज्या देवाला शोधण्यासाठी ऋषीमुनी जंगलात भटकतात, तो देव दारात उभा होता आणि भक्ताने चक्क देवालाच वेटिंगवर ठेवलं. पुंडलिकाने आपले हात आई वडिलांच्या पायांवरून थोडेही ढळू दिले नाहीत.
तो जागेवरून थोडासाही हलला नाही. पण आपल्या दारात आलेल्या एवढ्या मोठ्या अतिथीला साक्षात भगवंताला बसायला काहीतरी आसन देणं हे त्याचं कर्तव्य होतं. झोपडीत कोणतंही सोन्याचं सिंहासन नव्हतं, मऊ गालिचा नव्हता, की बसायला साधं लाकडी आसनही नव्हतं. पुंडलिकाच्या नजरेने अत्यंत वेगाने आजूबाजूला पाहिलं, तेव्हा त्याला झोपडीच्या एका कोपऱ्यात भिंतीला आधार देण्यासाठी ठेवलेली एक जुनी, कोरडी आणि खडबडीत वीट दिसली. त्याने आपला एक हात आईच्या पायावर तसाच ठेवला आणि दुसऱ्या हाताने ती मातीची वीट उचलली. साक्षात मोक्षाकडे पाहताना त्याच्या डोळ्यात कोणताही संकोच नव्हता. त्याने अत्यंत नम्र पण ठाम आवाजात म्हटलं, माझे आई वडील झोपले आहेत प्रभू. त्यांची झोप मोडेपर्यंत तुम्ही कृपया या वीटेवर उभे राहा. आणि हे शब्द उच्चारतानाच पुंडलिकाने आपल्या हातातली ती काळी खडबडीत वीट थेट भगवान श्रीकृष्णांच्या दिशेने भिरकावली. हा क्षण अत्यंत विलक्षण, थरकाप उडवणारा आणि स्लो मोशन मध्ये पाहण्यासारखा होता. एका सामान्य मर्त्य मानवाने साक्षात ब्रह्मांड नायकाच्या दिशेने एक वीट फेकली होती. स्वर्गलोकातून हे दृश्य पाहणाऱ्या 33 कोटी देवांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रत्येकाला वाटलं की आता देवाचा तिसरा डोळा उघडेल, सुदर्शन चक्र बाहेर येईल आणि या घमंडी भक्ताचा जागीच भस्मसात करून विनाश होईल. ज्या देवाने मथुरेत कंसाचा वध केला होता, ज्याने कौरवांच्या विशाल सेनेला धुळीस मिळवलं होतं, त्या प्रलयंकारी परमेश्वरावर वीट फेकण्याचं धाडस पुंडलिकाने कसं केलं? हवेत फिरत जाणारी ती वीट देवाच्या दिशेने वेगाने झेपावली. झोपडीतली शांतता आता एका जीव घेण्या तणावात बदलली होती. ती वीट जाऊन थेट श्रीकृष्णांच्या पायाजवळ पडली. वीट पायाजवळ पडताच जमिनीतून उडलेली धूळ शांत झाली. पुंडलिक अजूनही शांतपणे आपले हात आई वडिलांच्या पायांवर ठेवून बसला होता, पण त्याची नजर आता दारात उभ्या असलेल्या श्रीकृष्णांवर होती. त्रैलोक्याचा स्वामी, ज्याने आपल्या करंगळीवर पूर्ण गोवर्धन पर्वत उचलला होता, तो या अकल्पित अपमानावर काय प्रतिक्रिया देईल? श्रीकृष्णांनी खाली पाहिलं. त्यांच्या पायाजवळ ती मातीची वीट पडली होती. त्यांनी एकदा त्या विटेकडे पाहिलं आणि मग नजर उचलून झोपडीत बसलेल्या पुंडलिकाकडे पाहिलं. हवेतील तो तणाव शिगेला पोहोचला होता आणि पुढच्याच क्षणी श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर जे भाव उमटले, त्याने संपूर्ण विश्वाचा, भक्तीचा आणि येणाऱ्या सर्व युगांचा इतिहास कायमचा बदलून टाकला. कारण साक्षात देवाने आता एक असा निर्णय घेतला होता, ज्याची कल्पना खुद्द पुंडलिकानेही केली नव्हती. श्रीकृष्णांनी त्या पायाजवळ पडलेल्या विटेकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील तो विस्मयाचा भाव एका अत्यंत गूढ पण लोभस हास्यात बदलला. त्रैलोक्याचा स्वामी, ज्याच्या एका भ्रुकुटीच्या हालचालीवर प्रलय येऊ शकतो, तो साक्षात परमेश्वर आज एका मानवाने फेकलेल्या मातीच्या विटेकडे पाहून आनंदाने हसत होता. त्यांच्या मनात कोणताही क्रोध नव्हता, कोणताही अहंकार दुखावला गेला नव्हता. उलट आपल्या भक्ताची ही निस्सीम, अथांग मातृपितृ भक्ती पाहून त्यांचं हृदय अभिमानाने भरून आलं होतं. कोणत्याही राजाने किंवा देवाने अशा अपमानावर भयंकर शाप दिला असता, पण इथे देव स्वतःला भक्ताच्या अधीन करत होता. श्रीकृष्णांनी आपला उजवा पाय उचलला आणि अत्यंत सहजतेने त्या खडबडीत मातीच्या विटेवर ठेवला. पाठोपाठ त्यांनी आपला दुसरा पायही त्या विटेवर ठेवला. द्वारकेच्या सुवर्ण सिंहासनावर बसणाऱ्या द्वारकाधीशाने आज एका गरीब भक्ताच्या दारात एका सामान्य विटेवर उभं राहणं स्वीकारलं होतं. दोन्ही पाय एकमेकांना जोडून अत्यंत समतोल साधून देव त्या विटेवर उभे राहिले. पण आता एक नवीन प्रश्न निर्माण झाला. पुंडलिक आत आपल्या आई वडिलांची सेवा करत होता आणि ती सेवा कधी संपेल, ते कधी जागे होतील याचा कोणताही नेम नव्हता. तोपर्यंत देवाला तिथेच उभं राहायचं होतं. वाट पाहणं हे कोणत्याही माणसासाठी कंटाळवाणे आणि थकवणारे असते, पण श्रीकृष्णांना आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर कोणताही थकवा दाखवायचा नव्हता. त्यांनी विचार केला की जर मी हात खाली सोडून उभा राहिलो तर काही वेळाने खांदे भरून येतील आणि भक्ताला वाटेल की देव माझ्यासाठी कष्ट सोसत आहे. म्हणून अत्यंत शांतपणे, कोणताही ताण न घेता भगवान श्रीकृष्णांनी आपले दोन्ही हात उचलले आणि आपल्या कमरेवर ठेवले. कमरेवर हात ठेवून दोन्ही पाय जोडून उभे राहण्याची ही मुद्रा अत्यंत विश्रांतीची, शांततेची आणि प्रतीक्षेची होती. डोळ्यात अथांग करुणा, ओठांवर मंद हास्य आणि भक्ताच्या दारात एकटक लागलेली नजर. हे रूप इतके मोहक आणि अलौकिक होते की स्वर्गातील देवही आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. झोपडीच्या आत काळ पुढे सरकत होता. रात्रीचा तो गडद अंधार ओसरू लागला होता आणि पहाटेची पहिली सोनेरी किरणे आकाशात पसरू लागली होती.
जानुदेव आणि मुक्ताबाई यांची झोप अखेर पूर्ण झाली. त्यांनी डोळे उघडले आणि पुंडलिकाला आशीर्वाद दिला. आपल्या आई वडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकाला अचानक रात्रीच्या त्या घटनेची आठवण झाली. दारात कोणीतरी आलं होतं आणि आपण अंधारात एक वीट भिरकावली होती. तो काळजीत पडला. त्याने घाईघाईने झोपडीच्या दाराकडे धाव घेतली. त्याने दार उघडलं आणि बाहेर पाहिलं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे दारात त्या पहाटेच्या धुक्यात साक्षात विश्वाचा पालन करता भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर कमरेवर हात ठेवून अगदी तसेच उभे होते जसे पुंडलिकाने त्यांना थांबायला सांगितले होते. रात्र उलटून गेली होती, पण देव एका पायावरून दुसऱ्या पायावर हल्ला सुद्धा नव्हता. पुंडलिकाच्या हृदयाचा ठोका चुकला. आपण साक्षात परमेश्वराला, वैकुंठाच्या स्वामीला रात्रभर दारात उभं करून ठेवलं आणि त्याच्याकडे आसन म्हणून चक्क एक मातीची वीट फेकली. हा अपराध, हा अपमान त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडचा होता. त्याच्या डोळ्यातून पश्चात्तापाच्या आणि भक्तीच्या अश्रूंचा बांध फुटला. तो धावत पुढे गेला आणि त्याने थेट त्या विटेवर उभ्या असलेल्या श्रीकृष्णांच्या चरणांवर लोळण घेतली. त्याचे अश्रू देवाच्या पायांवर पडत होते आणि तो अत्यंत हुंदके देत क्षमा मागत होता. प्रभू, मला क्षमा करा. मी पापी आहे, मी अज्ञानी आहे. तुम्ही साक्षात विश्वंभर आहात आणि मी एका क्षुद्र मानवाने तुम्हाला रात्रभर या दारात तिष्ठत ठेवलं. माझ्या या अपराधाला कोणतीही क्षमा नाही. तुम्ही मला भस्मसात करा प्रभू, पण मला या अपराधाच्या ओझ्यातून मुक्त करा. पुंडलिक अक्षरशः लहान मुलासारखा रडत होता. भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत प्रेमाने खाली वाकून पुंडलिकाला आपल्या हातांनी उठवलं. त्यांच्या स्पर्शात एक अशी जादू होती जिने पुंडलिकाच्या मनातील सर्व अपराधीपणाची भावना क्षणात नष्ट केली. देव अत्यंत गंभीर पण मधुर आवाजात म्हणाले, पुंडलिका, यात कोणताही अपराध नाही. तू आज जगाला भक्तीचा असा एक मार्ग दाखवला आहेस जो आजवर कोणालाही सापडला नाही. लोक मला जंगलात, हिमालयात शोधतात, पण तू सिद्ध केलंस की जो आपल्या जन्मदात्या आई वडिलांची निस्वार्थ सेवा करतो त्याच्या दारात मला स्वतः चालत यावं लागतं. तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे. तुला जे हवं ते वरदान माग. मी तुला मोक्ष देतो, वैकुंठ देतो. देवाची ही वाणी ऐकून पुंडलिक नतमस्तक झाला. त्याने देवाच्या त्या मनमोहक रूपाकडे, त्या समचरण दृष्टीकडे आणि कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या त्या सावळ्या मूर्तीकडे पाहिलं. त्या क्षणी पुंडलिकाच्या मनात एक अत्यंत विलक्षण विचार आला. त्याला स्वतःसाठी काहीच नको होतं. तो हात जोडून म्हणाला, प्रभू, जर तुम्ही खरोखरच माझ्यावर प्रसन्न असाल तर मला स्वतःसाठी कोणताही मोक्ष नको, कोणतीही संपत्ती नको. माझी फक्त एकच विनंती आहे. जसे तुम्ही आज माझ्यासाठी इथे धावून आलात, जसे तुम्ही कमरेवर हात ठेवून अत्यंत शांतपणे माझ्या दारात उभे आहात, तसंच हे तुमचं रूप, हे तुमचं दर्शन या जगाला कायम मिळत राहावं. येणाऱ्या प्रत्येक युगात जो सामान्य माणूस, जो भक्त आशेने या भूमीवर येईल, त्याच्यासाठी तुम्ही याच विटेवर असेच उभे राहावे. मला हेच वरदान हवं आहे. भक्ताची ही निस्वार्थ आणि जगाच्या कल्याणाची मागणी ऐकून भगवान श्रीकृष्ण खळखळून हसले. त्यांनी आपला उजवा हात वर करून तथास्तु म्हटलं. पुंडलिका, जोवर या आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत, जोवर या पृथ्वीवर चंद्रभागा वाहत आहे, तोवर मी या विटेवर असाच उभा राहीन. आणि त्याच क्षणी विटेवर उभे राहिलेले ते श्रीकृष्ण एक अलौकिक मूर्ती बनले. विटेवर उभा राहिलेला तो देव म्हणून जगाने त्यांना एक नवीन नाव दिलं, विठ्ठल. हे सर्व घडत असतानाच तिथून काही अंतरावर असलेल्या जंगलातून रुक्मिणी माता तिथे पोहोचली. ती श्रीकृष्णांना शोधत शोधत या झोपडीपर्यंत आली होती. जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की तिचे प्रभू, ज्यांना तिने काल रात्री रागात सोडून दिलं होतं, ते आता द्वारकेचे राजे राहिले नव्हते. ते एका भक्तासाठी एका विटेवर कायमचे स्थिर झाले होते. ती तिथेच थबकली. तिच्या डोळ्यांसमोरून काल रात्रीपासूनच्या सर्व घटना एका क्षणात तरळून गेल्या. द्वारकेत राधेचे येणे, श्रीकृष्णांनी राधेच्या संवादात मग्न होणे, रुक्मिणीकडे दुर्लक्ष करणे, तिला तो भयंकर अपमान वाटणे, तिचे रागाने रात्रीच्या अंधारात घर सोडणे आणि पळत पळत थेट या दिंडीर वनात येणे, हे सगळं काय होतं? रुक्मिणीच्या चेहऱ्यावरचा तो विस्मय आता एका अथांग रिअलायझेशन मध्ये, एका विलक्षण साक्षात्काराच्या रूपात बदलत होता. तिला अचानक समजलं की हा सगळा केवळ एक खेळ होता. हा साक्षात श्रीकृष्णांनी रचलेला एक दैवी डाव होता.
जर काल द्वारकेत राधा आली नसती तर माझा स्वाभिमान दुखावला गेला नसता. जर माझा स्वाभिमान दुखावला नसता तर मी रागाने द्वारका सोडली नसती. जर मी द्वारका सोडून या दिंडीर वनात आले नसते तर श्रीकृष्ण मला शोधत इथे आले नसते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर देव इथे आलेच नसते तर या पुंडलिकाची ही महान मातृपितृ भक्ती जगासमोर कशी आली असती. हे सर्व नाटक फक्त एकाच गोष्टीसाठी होतं. देवाला द्वारका सोडून पंढरपुरात यायचं होतं. रुक्मिणीला आतून जाणवलं की तिचा तो रुसवा, तिचा तो भयंकर संताप ही केवळ देवाचीच एक इच्छा होती. तो रुसवा श्राप नव्हता, तर तो येणाऱ्या संपूर्ण मानव जातीसाठी एक खूप मोठं वरदान ठरणार होतं. रुक्मिणीच्या डोळ्यात आता रागाचे नाही तर एका अथांग प्रेमाचे आणि समाधानाचे अश्रू होते. ती स्वतःशीच हसली. तिला समजलं की देवाला आता इथून पुढे कधीच द्वारकेला परत जायचं नाहीये. देव आता या भक्ताच्या दारात कायमचे अडकले आहेत आणि जिथे तिचे प्रभू आहेत तिथेच ती राहणार होती. पण तिने देवाला पुन्हा मिळवण्याचा हट्ट केला नाही. तिने देवाला त्यांच्या भक्तासाठी मोकळे सोडले. ती पुढे गेली नाही. तिने ठरवलं की ती विठ्ठलापासून थोड्या अंतरावर याच दिंडीर वनात, याच भूमीत स्वतःला स्थापित करेल. ती राणी होती, पण आज तिला आपला रुसवा एका मोठ्या कार्यासाठी सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं होतं. माझा रुसवा तर एक बहाणा होता प्रभू, तुम्हाला या भूमीवर आणण्यासाठी, असं म्हणत रुक्मिणी माताही पंढरपूरच्या त्या पवित्र भूमीत कायमची स्थिर झाली. आणि अशा प्रकारे एका राणीच्या रुसव्याने जगाला पंढरपूर दिले. हजारो वर्ष उलटून गेली. द्वारतीचे ते सुवर्ण महाल काळाच्या ओघात कुठे गडप झाले कोणालाच माहित नाही. पण चंद्रभागेच्या वाळवंटात उभं असलेलं ते पंढरपूर आजही तसंच जिवंत आहे. आजही त्या मंदिरात विठ्ठल एका विटेवर कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत उभा आहे. आणि आजही रुक्मिणी मातेचे मंदिर विठ्ठलाच्या मंदिरापासून थोडे वेगळे आहे. ते एकमेकांवर रुसलेले नाहीत, तर ते आजही त्या भक्ताच्या दारात जगाच्या कल्याणासाठी आणि येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यासाठी आपापल्या जागी वाट पाहत आहेत. तो रुसवा फक्त एका पत्नीचा नव्हता, तर ती एका महाकाव्याची सुरुवात होती. कारण जर रुक्मिणी रुसली नसती तर देव पंढरपुरात आले नसते, आणि जर देव आले नसते तर जगाला विटेवर उभा असलेला पांडुरंग कधीच मिळाला नसता. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.